51% मतांसह चंद्रपूर महापालिका जिंकणार। भाजप शिवसेना समन्वय समितीच्या बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन। चंद्रपुरात भाजपा शिवसेना महायुतीची निवडणूक पूर्व बैठक झाली संपन्न। गट तट मतभेद विसरून सर्व नेते भाजपचा महापौर बनवण्यासाठी कार्यरत राहणार असा व्यक्त केला निर्धार। चंद्रपूर भाजपमधील मनपा निवडणूक संदर्भातील वादानंतर उद्या चंद्रपुरात होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या रोड शो संदर्भात बैठक आणि भाजपा शिवसेना महायुतीची निवडणूक पूर्व बैठक पार पडली। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या बैठकीला उपस्थित होते। बैठकीत भाजप नेते आमदार मुनगंटीवार, माजी खासदार हंसराज अहिर, पक्ष निरीक्षक जयसुख संचेती, अशोक नेते, पालकमंत्री अशोक उईके, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह प्रमुख पक्ष पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीत सर्वच उमेदवारांना प्रचाराच्या संपूर्ण काळात घ्यावयाची काळजी व प्रचारासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले। बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांनी 51% मतांसह चंद्रपूर मनपात भाजपचा महापौर बनविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणार असल्याचा निर्धार व्यक्त केल्याचे सांगितले। मतभेद व वादांच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी एकत्रितपणे भाजपाला विजयी करण्यासाठी कार्यरत राहण्याचा विश्वास व्यक्त केला। एकंदरीत नगरसेवकाची जे उमेदवार आहे उमेदवाराची बैठक घेतली। भाजपा शिवसेनेचा समन्वय कसा राहावा, उद्याच्या माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या रॅलीची तयारी, सोबतच निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारांनी ही निवडणूक जिंकण्याकरता शांतपणे त्या ठिकाणी कशी निवडणूक लढावी या पद्धतीने आम्ही या ठिकाणी चर्चा केली। सर्वांनीच उमेदवाराला मार्गदर्शन केलं आणि मला असं वाटतं 1-1.5 तासाच्या उमेदवाराच्या चर्चेमध्ये मला या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगायचं आहे की चंद्रपूरची महानगरपालिका आम्ही 51% मतं घेऊन 2/3 बहुमतात जिंकू। आमचे सर्व नेते एकसंघपणे आणि आमचे सर्व उमेदवार आणि भाजपा शिवसेना महायुती ही चांगल्या पद्धतीने लढेल आणि उद्याचा माननीय देवेंद्रजींचा जो रोड शो आहे त्या रोड शोच्या माध्यमातून चंद्रपूरचं संपूर्ण जनमत ढवळून निघेल। समोर जाणं, पुढे जाणं, क्लोज करा, पुढे जाऊन क्लोज करा। चर्चा असा आहे की जे उमेदवार बदलण्यात आले त्या उमेदवाराशी मी भेटलो आहे, त्यांच्याशी मी चर्चा केली आहे। योग्य पद्धतीने त्याही लोकांना पुढच्या काळामध्ये सन्मान दिला जाईल असं माझं सर्वांशी बोलणं झालं आहे। आता पक्षामध्ये कुठल्याही पद्धतीने कुठलाही त्या ठिकाणी आपसामध्ये मनभेद नाही। आम्ही सर्वांनी मनभेद सोडून विकसित चंद्रपूर 16,000 परिवारांना पट्टे वाटपाची योजना, 16,000 परिवारांना त्या ठिकाणी त्यांचे प्रॉपर्टी कार्ड देणे हे सुद्धा आणि चंद्रपूरचे जे काही प्रश्न राहिले ते पुढच्या 2029 पर्यंत सर्व प्रश्न सोडवू असं आम्ही या ठिकाणी समन्वय केला आहे आणि सर्व उमेदवार आता समजले आहे।